ते द्वारपाल लगेच त्यांनी काय केलं, आपला गणवेश धारण केला आणि राजाच्या बग्गी पुढे ते चालायला लागले. द्वारपाल पुढे चालताय, बग्गी मागं चालते. असा राजाचा काय चालू आहे, आपल्या नगराचा पहारा चालू आहे. आणि तो पहारा करत 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 राजा एक गल्ली सोडली, दुसरी गल्ली सोडली, तिसऱ्या गल्लीपर्यंत जातोय. आणि तिसऱ्या गल्लीपर्यंत गेल्यानंतर राजाने रस्त्याने जात असताना रस्त्याच्या कडेला एक भिकारी बसलेला दिसलेला आहे. आणि भिकारी बसलेला दिसल्यानंतर राजाची नजर त्या भिकाऱ्याकडे गेली आणि त्या भिकारीची नजर राजाकडे आली. दोघांची नजर झाल्यानंतर पण तो राजा जो होता तो सात्विक वृत्तीचा होता, तो पारमार्थिक असल्यामुळे त्या राजाने त्या भिकाऱ्याकडे पाहिलं आणि त्याने आपली बग्गी थांबवली. आणि आपली बग्गी थांबवल्यानंतर त्यांनी सांगितलं थांबवा. ती थांबवल्यानंतर राजा स्वतः खाली उतरला. आणि खाली उतरल्यानंतर आम्ही जर रस्त्याने चाललो, मोटरसायकल चालवतो, आम्ही फक्त असं करतो, आम्हाला इतका सुद्धा वेळ नाही. पण तो राजा असून सुद्धा त्यांनी काय केलं, त्या रथातून उतरला. आणि उतरल्यानंतर जो भिकारी बसलेला होता त्या भिकाऱ्याला दोन्ही पाय जोडायला लावले. आणि पाय जोडायला लावल्यानंतर त्या राजाने आपलं जे मस्तक आहे ते मस्तक त्या भिकाऱ्याच्या पुढे ठेवलं, पायावर ठेवलं. आणि हे पायावर डोकं भिकाऱ्याचा राजा ठेवतोय हे पाहिल्यानंतर त्या द्वारपालांना काय आलं, हसू आलं. का हसू आलं, ते त्यांना आलं ते आपल्यालाही आलं असतं. त्याचं कारण आहे का जो जगाचा राजा आहे, ज्याच्या ताब्यात सगळं विश्व आहे, तो राजा असून सुद्धा कोणाच्या पायावर डोकं ठेवतो, एका भिकाऱ्याच्या पायावर ठेवतो. आणि राजा विचारी होता, राजाच्या लक्षात आलं हे का हसले. त्या हसण्याचा अंतर्भाव त्यांनी जाणला आणि त्यांनी एकच सांगितलं, आता अजून नगराची प्रदक्षिणा बाकी, पूर्ण नगर प्रदक्षिणा होऊ द्या, याचं उत्तर मात्र मी तुम्हाला उद्या संध्याकाळी दिल्याशिवाय राहणार नाही. आणि असं करून राजाने त्यांना आगल्या दिवशी संध्याकाळी बोलवलं आणि त्यांना सांगितलं, एक काम करा, तुम्ही काल हसले ना, हसल्याबद्दल मला काहीच वाईट वाटलं नाही, तुम्ही का हसले ते मला कळलं. एकच काम करा, मी आता तुमच्याकडे 3 शिरं देतो. किती शिर म्हणजे 3 डोके, 3 डोके छाटून देतो. ते 3ही डोके वेगवेगळ्या प्राण्यांचे. कोणाचे, वेगवेगळ्या प्राण्यांचे. पहिलं जे शिर होतं ते हरणाचं होतं. कोणाचं होतं, हरणाचं. दुसरं जे शिर होतं ते कोणाचं होतं, वाघाचं होतं. आणि तिसरं जे शिर होतं ते कोणाचं होतं, माणसाचं. हे 3ही शिरं जेव्हा त्याला दिले, त्या दोघांना सांगितलं, जा बाजारामध्ये जा, उद्याचा सकाळचा बाजार आहे, सकाळपासून संध्याकाळपर्यंत जा. जेव्हा तुमचे शिरं विकल्या गेले त्या मिनिटाला तुम्ही आल्या पावले परत या. आणि त्याने ते ऐकलं आणि ते आले आणि सांगितलं, या शिराचे जेही पैसे येतील ते मला देऊ नका, कारण मी गडगंज श्रीमंत आहे, मला पैशाची काही गरज नाही. तर याच्यातून जो काही पैसा येतो तुम्ही घेऊन घ्या. त्याच्याने ते द्वारपाल आणखी काय झाले, उत्साहित झाले. आणि त्या उत्साहाच्या भरामध्ये ते बाजारामध्ये आले. आणि आल्यानंतर बाजारामध्ये त्यांनी ते शिरं अशी ठेवली. पहिलं शिर ठेवलं ते हरणाचं ठेवलं, 2 नंबरला वाघाचं शिर ठेवलं, 3 नंबरला जे शिर ठेवलं ते माणसाचं. आणि ते शिरं ठेवून ते बसला. जसं आपण बाजारामध्ये बटाटेवाले बटाटे एका बाजूला, वांगे एका बाजूला, मिरची एका बाजूला, वाल एका बाजूला, गवार एका बाजूला, असं आपण मांडून बाजारात बसतो, तशा पद्धतीने ते शिर मांडून ते द्वारपाल बसले. आणि बसल्यानंतर 10-5 मिनिटं होत नाही तोपर्यंत एक गिऱ्हाईक आला. आणि गिऱ्हाईक आल्यानंतर त्यांनी सांगितलं, का हो काका, हे हरणाचं शिर आहे, हे केवढ्याला देता. आता त्याला वाटलं पहिलं गोणीचं गिऱ्हाईक आहे, आपल्यालाही विक्रीचा अनुभव नाही, त्यामुळे आता जर आपण याला जास्त काय बोलू, हा घेतो का नाही घेतो. आणि माणूस काय करतो, पहिलं गोणीचं गिऱ्हाईक कधीच कोणी जाऊ देत नाही. त्याला वाटलं आपल्याला चान्स आलाय, पण आता आपण अंदाजे किंमत सांगून पाहू. तर त्यांनी अंदाजे किंमत सर बोलायची म्हणून ठरवलं. त्यांनी सांगितलं, हरणाच्या शिराची किंमत 10,000 रुपये. किती सांगितले, 10,000 रुपये. आता तो 10,000 रुपये म्हटल्यानंतर ते विनवाले काका बसलेले, असा तो परिस्थितीने व्यवस्थित असल्यामुळे त्याने लगेच खिशात हात घातला आणि लगेच 10,000 500च्या 20 नोटा मोजल्या आणि लगेच त्या माणसाच्या हातात दिल्या आणि त्याला सांगितले, हरणाचं शिर मला दे. आता हरणाचं शिर दिलं, तुला 10,000 रुपये मिळाले, समाधान पाहिजे ना. त्याने विचार केला, या माणसाला मी 10,000 सांगितले, यांनी एकही शब्द न बोलताना डायरेक्ट 10,000 दिले. आपलं का सांगण्यामध्ये चुकलं का काय, किंमत सांगण्यामध्ये आपली, कारण आपला लोभ कधीच कमी होत नाही. एखाद्याने आपल्याला 5 दिले तर नाही, आपण 7 मागायला पाहिजे, 7 दिले तर आपण 10 मागायला पाहिजे होते. आणि लोभच सगळ्या पापाचं मूळ. ज्या दिवशी तुमचा लोभ वाढला त्या दिवशी तुम्ही तुमच्या पापाचं गाठोडं भरवताय. म्हणून जीवनामध्ये कधी लोभ नसावा. म्हणून अशा पद्धतीने ते शिर घेतलं. पुन्हा त्यानंतर तो सावध झाला, कारण पहिल्या वेळेस अनुभव नव्हता, पण एक शिर विकलं. एक शिर विकल्यानंतर त्याला काय झाला, अनुभव प्राप्त झाला. त्यांनी सांगितलं, आता जे दुसरे गिऱ्हाईक ते किती जरी आलं तर आता 10,000 नाही सांगायचे, आता किती सांगायचे, 20,000. असं त्यांनी ठरवलं. थोडासा 15-20 मिनिटाचा कालावधी झाला. दुसरं गिऱ्हाईक आलं, आमच्या सुरेश महाराजांसारखं ते गिऱ्हाईक आलं. आल्यानंतर त्यांनी पाहिलं
यांच्या अंगामध्ये नेहरू शर्ट आहे, धोतर आहे, म्हातारा गांडवायला काय हरकत नाही. असा कोणाचा मानस झाला याचा रामनाथ महाराजांचा नाही, कारण ते पूजनीय वंदनीय आम्हाला. पण तो कोणाचा झाला याचा, कारण हा दृष्टांतापुरतं घेतलेला आहे. मग त्यानुसार ते झाल्यानंतर त्यांनी विचारलं, का रे बाबा या वाघाच्या शिराची किंमत काय? त्यांनी सांगितलं, बाबा 20,000 रुपये. 20,000 रुपयाला 1 रुपया बी कमी घेणार नाही. आता 20,000ला 1 रुपया कमी घेणार नाही, पण बाबांना ते शिरा आवडल्यानंतर बाबांनी बी काय केलं, 500च्या 40 नोटा काढल्या. 500च्याच का म्हणतो, कारण 2,000च्या बंद झाल्या. जर 2,000च्या असतं तर कमी नोटा लागल्या असत्या, पण 500 आणि 100च्या घेतले जास्त वेळ गेला असता, आणि आपल्यापैकी एकच तास आहे म्हणून 500च्याच नोटा चालू राहिलो. मग त्या 40 500च्या नोटा घेतल्या, आणि त्या 500च्या नोटा घेतल्यानंतर त्या 20,000 रुपये दिले, आणि वाघाचं मुंडकं त्यांनी घेतलं आणि तेही निघाले. सगळं काही झालं. आता एकच शिर राहिला. त्याला आनंद कोणता झाला, का अजून अर्धा तास आपल्याला बाजारात येऊन झाला नाही. सिंहाचंही शिर लगेच गेलं, वाघाचंही शिर मागितलं तेवढ्या किमतीला गेलं. आता आपण याचे 20 नाही सांगायचे, याचे किती सांगायचे, 40 सांगायचे. कारण काय वाढला, त्यांचा लोभ वाढला, आणि तो लोभ वाढल्यामुळे त्यांनी ठरवलं. पण तुम्हाला सांगू, दुर्दैव त्यांचं असं का पूर्ण बाजार संपून गेला, पण त्या मानवाचं शिर घ्यायला कोणीच आलं नाही. वाघाचं शिर घ्यायला आले, हरणाचं शिर घ्यायला आले, पण मानवाचं शिर घ्यायला कोणीच आलं नाही. याच्यावर विचार करा, माणसाला किंमत काय? जी किंमत प्राण्याला मिळते ती किंमत तुम्ही आम्हाला आहे का? नाही. त्याचं कारण एक सांगतो, कारण तुम्ही आम्ही जन्माला आल्यानंतर 100 वर्षाचं आयुष्य घेऊन आलो, पण त्या 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये खरं आपलं आयुष्य होतं 40 वर्षाचं. किती वर्षात होतं? 40 वर्षाचं. ब्रह्मदेव जेव्हा सगळ्या योनीमध्ये वाटप करायचं ठरवलं, त्यावेळेस कुत्रा, बैल, बरोबर, कुत्रा, बैल, माकड आणि मानव या 4 योनीतले 4 लोक पुढे गेले, ब्रह्मदेवाकडे गेले, आणि ब्रह्मदेवाला सांगितलं, देवा तू या विश्वाचं पालन करताय, निर्माता आहे, तू निर्माता असल्यामुळे तू एक काम कर, आम्हाला प्रसन्न झालाय, आता आम्हाला आयुष्याची वाटप कर. त्यावेळेस त्या ब्रह्मदेवाने सांगितलं, तुम्ही 4 जरी सृष्टीत वेगवेगळ्या याच्यामध्ये जन्माला आले, पण तुम्ही माझे अंश असता, तुम्ही माझे अंश आहे, त्यामुळे तुमच्यामध्ये मी तुम्हाला मी आता याच्यामध्ये सगळ्यांना किती आयुष्य देतो, 40 वर्षाचं आयुष्य देतो. 40 वर्षाच्या आयुष्याची विभागणी केली. ती विभागणी झाल्यानंतर पहिले बैलाला आयुष्य दिलं 40 वर्षाचं. बैलाने ते 40 वर्षाचं आयुष्य घेतलं, आणि डामडौलामध्ये तो डोलत चालला. आता आयुष्य मिळाल्यानंतर चालला, पण 1-1.5 किलोमीटर गेल्यानंतर बैल विचार करायला लागला, अरे आपण 40 वर्षाचं आयुष्य ब्रह्मदेवाला हा म्हटलो, पण हे 40 वर्षाचं आयुष्य हा म्हटल्यानंतर सुद्धा पण आपण चूक केली. कारण आपल्याला एवढं आयुष्य घेऊनही कोणाकडे राबायचंय, शेतकऱ्याकडे राबायचंय, आणि राबून सुद्धा तो हिरवा चारा देण्याची काही गॅरंटी नाही. आणि 40 वर्ष जर राबून त्यापेक्षा एक काम करू, आपल्याला एवढ्या आयुष्याची काही गरज नाही, हे आयुष्य वाढवय. त्यामुळे ते काय केलं, रिटर्न झाले आणि ब्रह्मदेवाकडे आले, आणि ब्रह्मदेवाला बैलांनी हात जोडले, देवा माफ कर, तू 40 वर्षाचं आयुष्य दिलं, पण मला 40 वर्षाचं नसताना याच्यातलं 50% आयुष्य कमी कर आणि 20 वर्षाचं आयुष्य कर. त्यात ब्रह्मदेवाने एकच सांगितलं, मी एकदा ज्याला ते दिलं ते मी स्वतः परत घेत नाही, मी परत घेत नाही. इथं जर तुझं ते आयुष्य कोणी घ्यायला तयार असेल तर मी मात्र ते आयुष्य त्याला ट्रान्सफर करू शकतो. तिथं कोण कोण होतं? माकड होतं, अजून कुत्रा आणि माणूस. म्हणजे दोघं तर नाही बोलले, पण माणसाने सांगितलं काही हरकत नाही ब्रह्मदेवा, त्याला 20 वर्षाचं आयुष्य कंटाळा आला ना बैलाला, ते 20 वर्षाचं आयुष्य मला दे. माणसाचं किती वर्षाचं होतं? 40, आणि या बैलाचे 20 वर्ष किती झाले? 60. हे 60 झाले. बैल आनंदाने निघाला, आपला निम्मा आयुष्य कमी झालं. त्यानंतर तिथून लगेच माकड उड्या मारत पुढे आलं, मला 40 वर्षाचं आयुष्य. पण पुढे आल्यानंतर 2-2.5 किलोमीटर गेल्यानंतर त्यांनी विचार केला, बैल आपल्यापेक्षा शेतकऱ्याचा मित्र असून सुद्धा त्यांनी 20 वर्षाचं आयुष्य केलं, त्याला 40 वर्षाच्या आयुष्याची गरज नाही, आणि आपल्याला 40 वर्षाची आयुष्याची गरज काय? कारण आपण या धाब्याहून त्या धाब्यावर, या झाडावरून त्या झाडावर, आपलं आयुष्य तर असंच जाणार नाही. म्हणजे हे आयुष्य आपल्याला 40 वर्षाचं नको, आपण सुद्धा 20 वर्षाचं आयुष्य कमी करून येऊ. परत माकडने U-टर्न मारला, आणि कोणाकडे आला? ब्रह्मदेवाकडे आला. हे का सांगतोय? कारण आपल्याला कमी बॉलमध्ये जास्त रन काढायचे. मग त्यानंतर ते आल्यानंतर ब्रह्मदेवाला त्यांनी विनवणी केली, ब्रह्मदेवा अरे बैलाचं जसं 20 वर्षाचं केलं, माझं सुद्धा 20 वर्षाचं कर. ब्रह्मदेवाने सांगितलं, ज्यावेळेस बैल आला त्यावेळेस तू इथं होता ना, त्याला मी काय सांगितलं, मला फक्त देता येतं, हे आयुष्य मी परत घेणार नाही. तुझं जर आयुष्य कोणी 20 वर्षाचं घ्यायला तयार असेल तर मी त्याला देतो. मग तिथं कोण राहिलं होतं आता? कुत्रा आणि माणूस.
आणि माणसाने लगेच सांगितलं आता याचं घेतलं तर हे 20 वर्षाचं आयुष्य तुम्ही मला द्या, ते 20 वर्षाचं मग आयुष्य घेतलं. 40 आणि 20 60, 60 आणि 20 80. याच्यानंतर माकडे आनंदी झालं, आपलं निम आयुष्य कमी झालं, ते जायला लागलं. आणि त्याच्यानंतर कुत्रा तिथून निघाला, ते 40 वर्षाचं शिलू कुत्रा निघाला. दरमधर जातो नाही जातो, अर्धा किलोमीटर गेल्यानंतर तो धापा टाकायला लागला. तो मला अर्ध्या किलोमीटर मध्ये आपण धापा टाकला, 40 वर्ष जगून तर अवघड होईल. मग त्याच्यापेक्षा आपणही काम करू. जे बैलाने आयुष्य निम्म केलं ते आपण निम्म करून येऊ, जे माकडाने आयुष्य निम्म केलं ते आपण निम्म करून येऊ. आणि कुत्रा सुद्धा ब्रह्मदेवाकडे आला. ब्रह्मदेवाने सांगितलं नियम माहिती मी परत घेणार नाही. मग माणसाने सांगितलं सगळ्या योजना मी घेतो, आता एवढी योजना काल दुसऱ्याला जाऊ देऊ. दुसऱ्याच्या संडासात बसून काय मी फोटो काढून अनुदान प्राप्त करतोच आहे ना, मग याचंही आयुष्य मला द्या. कोणी सांगितलं? माणसाने. आता माणसाचं आयुष्य 40 वर्षाचं, यांचं 20 वर्षाचं, 60 अधिक 40 100 वर्षाचं. आणि मग तेव्हा तुकाराम महाराज अभंग येत होते आणि त्यांनी काय मग अल्प आयुष्य मानवनीय शब्द गणिले ते अर्ध जातं काय. मग तेव्हा ती 100 वर्षाची गणना झाली. जर हे 60 वर्ष घेतले नाही तर 40 वर्षाचं राहिलं असतं. आणि मला तुम्ही इकडे बसलेले सगळे सांगा, माझी आई आहे, वडील आहे, तुम्ही सगळे मला एक सांगा, 40 वर्षापर्यंत तुम्हाला कधी कुठल्या संकटाने ग्रासलंय आणि कधी तुम्ही त्या संकटाला संकट मानलंय का? आता जे पक्वाद वाजवत आहे असंख्य संकट पचवून पण परमार्थाची कास सोडली नाही असे असणारे आमचे कांतीलाल भाऊ. संकट येणारच आहे, पण या संकटावर मात करून सुद्धा आता तुम्हाला माहिती आहे मागच्या रामनवमीच्या सप्ताहामध्ये ते आमच्या बरोबर होते. मुलाला टायफॉइड नाही, मी आताच आमच्या देवीदास महाराज मुलाला टायफॉइड झालेला आहे, मुलाला कावीळ झालेली आहे. तुम्ही आम्ही फक्त तुम्हाला आमच्या काय दिसतं ताटामधल्या वस्तू दिसतात, नारळ गोठ्याखाली असलेल्या नोटा दिसतात, पण त्याच्या मागचे कष्ट तुम्हाला कळत नाही. एकुलता एक मुलगा दवाखान्यामध्ये ऍडमिट आहे आणि तो ऍडमिट असताना सुद्धा या वारकरी संप्रदायाची सेवा करणारे आमचे असे सेवक जिवंत आहे. म्हणून या वारकरी संप्रदायामध्ये फार महत्वाची भूमिका आहे. आज हे लोक आहे, हे दिलाचे लोक आहेत. आळंदीचा गायक येणार, 2-4 ताने मारून निघून जाणार, पण ही लोक सगळी दिवसभर सरकारी आणि रात्री वारकरी. इतकं सगळं असून सुद्धा मला वेळेवर पोहोचायचं. या सगळ्या दरम्यान इथे कीर्तनकार कोण आहे, इथं येणार कोण आहे, याच्याशी कोणालाच काही घेणं नाही. फक्त एकच माहितीये, इथं गेल्यानंतर हे हृदयचे ते हृदय अशीच आम्हाला भेटणार आहे. याकरता या वारकरी संप्रदायाची आहे. म्हणून अवघाचे, कारण आपण जीवन जगत असताना हा जो पंथ आहे, या पंथाला आल्यानंतर एकमेकावर जर प्रेम करत नसेल तर या पंथात नाही आले तरी चालेल. कारण एकमेकावर प्रेम करण्यासाठी आणि मग या जीवनामध्ये जेवढा संसार आपण आवडीने करतो तेवढा परमार्थ आपण आवडीने करत नाही, त्यामुळे आपल्या जीवनामध्ये हाल होतात. मी तुम्हाला सांगितलं 40 वर्षापर्यंत तुम्हाला काही होत नाही, पण 40 ते 60 वर्षाचं आयुष्य कोणाचं आहे? बैलाचं आहे. तुम्ही आम्ही काय करतो, रात्रीचे दिवसाची रात्र, हाडाचं पाणी, हाडाचं रक्ताचं पाणी, हाडाची काळ सगळे झिजवतो. किती वर्ष? 40 ते 60. आणि त्याच्यात संपत्ती जमा करतो. मग ते आयुष्य कोणाचं आहे? बैलाचं आहे. म्हणून आपण राबतो कुठं? 40 ते 60 मध्ये. 40 ते 60 राबतो. 60 ते 80 आयुष्य कोणाचं आहे? माकडाचं आहे. माकडाचं असल्यामुळे नाही पहिल्याने सांभाळलं तर दुसऱ्या, नाही दुसऱ्याने सांभाळलं तर तिसऱ्या, नाही तिसऱ्याने सांभाळलं तर चौथ्या. या कशा आपल्या माकड उड्या. आयुष्य कोणाचं आहे? माकडाचं आहे. आणि एवढं सगळं झाल्यानंतर ज्यावेळेस पूर्ण जरा अवस्था येते, पूर्ण आपल्याकडून उठल्या जात नाही, त्यावेळेस आपली काय होती? आडाळ शिरशील. हे आयुष्य कोणाचं आहे? कुत्र्याचं आहे. पण जीवन जगत असताना या जगामध्ये सगळ्यांनी तुमचा तिरस्कार केलेला आहे, पण स्वीकार जो केला असेल तो फक्त त्या भगवंतांनी केलेला आहे. आणि ज्याला आम्ही आवडीने त्याचं नामचिंतन केलं पाहिजे, त्याच्याकडे ते आम्ही आवडीने नामचिंतन करत नाही. आणि ज्या संसारामध्ये आम्हाला लाथडलं जातं तो संसार आम्ही मात्र प्रामाणिकपणे करतो.
लग्नाच्या दिवशी सांगून गेलो होतो, इथलं कोणी प्रमाण उचलल्यानंतर तुम्ही निदान टाळ्या वाजवून त्यांना द्या. या वयामध्ये त्यांनी प्रमाण दिलेलं आहे. वय बघा ना, तुम्ही बसून कंटाळून गेले ते उभं राहून टाळ्या वाजवायच्या का आपण जर दुसऱ्याला कौतुकाची थाप दिली ना, तो त्याच्यापेक्षा आणखी चांगलं करायचं करतो. कारण संसार दुःखमूळ चौकडे डोंगर, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ, हा संसाराचा काय नियम आहे. पण परमार्थामध्ये तसं आहे. संसारामध्ये बघा तुम्ही जसा संसार करत जाल तशी तुमची किंमत कमी कमी होतं. संसारामध्ये काय होतं, जसा संसार तुम्ही करत जातात, जसे मोठे होत जातात तशी तुमची उंची काय होती, कमी कमी होती. आणि परमार्थात उलट आहे. परमार्थात आल्यानंतर तुम्ही परमार्थात एकदा येतात त्यावेळी तुम्ही लहान असतात आणि हळूहळू हळूहळू तुमची उंची वाढल्याशिवाय राहते. तुम्ही आता सगळे शेतकरी ऊस खाल्लाय, तुम्ही कोणी कोणी ऊस खाल्लाय, जवळजवळ सगळ्यांनी, अगदी माझ्यासह सगळ्यांनी ऊस खाल्लाय. पण ऊस खात असताना तुम्ही आम्ही ऊस खातो. संसारी लोक जे ऊस खातात ते कुठून खातात, कुठून खातात, जिकडून गोड आहे तिकडून खातात का बांधणी करून तिकडून खातात, जिकडून गोड गोड आहे तिकडून खातात. आता पहिलं कांड संपलं म्हणजे ज्यावेळेस लग्न अक्षता पडतात त्यावेळेस त्याच्यासारखा तोच. त्याला असं वाटतं की या जगात दुसरं कोणी नाही. म्हणजे आविर्भावामध्ये पहिलं कांड राहतं, कारण ते अतिशय गोड राहतं. ते गोड कांद, एक दोन कांद संपलं, एकदा 10-20 वर्ष निघून गेले, एक दोन मुलबाळ झालं तर परत पुढचे 2 कांदे खातो. तर नंतर आणखी 2-4 झाले, तर नंतर त्यांचे लग्न कार्य झाले, हळूहळू तो पुढे येतो, भांडीच्या उसाकडे येतो. पहिले गोड लागला पण नंतर येत येत जेव्हा भांडे खायला लागतो तेव्हा तो पानचट लागतो. पुन्हा संसार दुःख म्हणून सांगितलेलं आहे, बरोबर. पण पारमार्थिक ऊस खाताना तसा नाही खात. पारमार्थिक ऊस खाताना कसा खातो, सुरुवात भांडी करून करतो. सुरुवातीला त्याला पानचट वाटतो. आज या कांद्याने जर समजा पागण्यामध्ये, उद्या आमचा रोहित दादा आहे युट्यूब आला, त्याचं नाव राहून गेलं, तो हृदयातला आहे पण कधीच नाव घेतल्या जात नाही त्याचं, तो रोहित दादा आहे, बरोबर. मग त्या रोहित दादाच्या बाबतीत जर सांगायचं तर त्याचे वडील 2-2, 3-3 महिने बाहेर असतात, पण आज सगळ्या क्षेत्रामध्ये तो नाविन्य मिळवलेला आहे. आणि कॉम्प्युटर क्षेत्रामध्ये त्याचा हात कोणी धरणार नाही. मी तुम्हाला सांगितलेलं आहे, क्रांती त्याच्याच घरात आहे ज्याच्या घरामध्ये ज्याची संतती चांगली. आज आपलं लक्ष संपत्तीकडे चाललंय पण संततीकडे दुर्लक्ष होतंय. असं नव्हतं, आपण ते केलं पाहिजे. मग पारमार्थिक जो ऊस खातो तो कडून खातो, बांधीकडून खातो. सुरुवातीला तो पानसट लागतो, नंतर त्याला तो हळूहळू गोड लागायला लागतो आणि शेवटपर्यंत त्याला गोड लागतो. जसं आज सुरुवातीला मी जेव्हा ऊस खायला सुरुवात केली त्यावेळेस मला काहीच येत नव्हतं. लई दिवस यांनी बेसुरी म्हणून, अजूनही बेसुरी म्हणून सांभाळतात, फक्त ते कोणाला कळू देत नाही. फक्त ते त्यांचं प्रेम झालं आणि त्या प्रेमात आतंकतेचा अवस्था आहे. म्हणून मला एका सप्त्यात नाही, 2 सप्त्यात तारखा मिळाल्या. एकाशाचं प्रतीक फक्त त्यांनी माझ्यावर केलेलं प्रेम आहे, नाही तर माझ्यामध्ये तसं काही दुसरं नाही. फक्त एक आहे का मला आदर करणं सगळ्यांचं माहिती. इथे बसलेले कोणी व्यक्ती सांगेल तुम्ही सगळ्यांचा आदर करतो आणि या पद्धतीने असं जर जीवन जगलं आणि त्या पद्धतीचं जर आपण हे केलं, कारण तुम्ही जेवढा परमार्थ आवडीने केला, संसार आवडीने केला, त्याच्यात तुम्हाला काही मिळणार नाही. किती भाव लावून तुम्ही संसार केला त्याच्यात तुम्हाला काही मिळणार नाही. पण जर तुम्ही वारकरी संप्रदाय देऊन आवडीने जर त्याच्या भगवंताचं नाम चिंतन केलं तर निश्चित तुमच्या जीवनाचं कल्याण होईल. हेच महाराज अभंगाच्या प्रथम
त्याच्यामध्ये नाथ महाराज सांगतात का तुम्ही जर आवडीने आणि भावाने जर त्याचं नाम चिंतन केलं तर तुम्हाला कशाची चिंता करायचं काम नाही. आता रामायण सगळ्याला ज्ञात आहे. जटायू पक्षी कोणत्या पोट होता? गिधाडा त्याच्या. पण त्या जटायूने काय केलं? फक्त श्रीराम 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 हे नाम चिंतन केलं. जे भाग्य आमच्या दशरथ राजाला मिळालं नाही. दशरथ राजाला आमच्या रामप्रभूची मांडी मिळाली नाही, पण ते मांडी कोणाला मिळाली? जटायूला मिळाली. कशामुळे मिळाली? फक्त त्या नाम चिंतनच केलं. कोणाचं चिंतन केलं? ते आमच्या प्रभू रामरायाचं. आणि ज्याचं चिंतन करतो त्याचा आदर्श सुद्धा तसाच पाहिजे. रामाने त्याच्या जीवनामध्ये कोणाला दुखवलंय असं मला रामायणामध्ये दाखवा. कारण कोणी कोणावर विनाकारण प्रेम करत नाही. तुम्ही आम्ही वेगळाच आहे. तुम्ही आम्ही एखाद्याला फक्त निष्ठ जा. जेव्हा आपण रस्त्यावर पागण्याला टपऱ्या तिथं जर उभे राहिलो, एखाद्या निष्ठ म्हणा काय पाटील राम राम बरं आहे का? निष्ठ पाटील म्हणल्यानंतर तो 55-60 रुपयाची चहा पाजून मोकळा होतो. या प्रेमाला काही अर्थ आहे का? आणि तो चहा पिऊन गेल्यानंतर पाटील तुम्ही गेले का आग्रे त्याचं काय का? हा आमचा काय दृष्टीभेद. पण जो खरं प्रेम करतो ना तो समोर असला काय आणि तो पाठीमागा असला काय. पण तुमच्या आमच्या जीवनामध्ये आम्हाला सवय लागलेली. कशाची सवय लागलेली? स्तुतीची सवय लागली. जर एखाद्याने आमची स्तुती केली का ती आम्हाला अतिशय आवडते. पण तुम्हाला एक सांगू, या जगामध्ये तुम्ही फक्त या समाजामध्ये त्यांच्या मनाप्रमाणे वागता तोपर्यंत तुम्हाला किंमत आहे. एक दिवस फक्त यांच्या मनाच्या विरुद्ध वागून बघा. एक दिवस का तुम्ही यांच्या मनाच्या विरुद्ध वागले का तुमच्यावर अटॅक झाल्याशिवाय राहणार. कारण या जगाच्या हातामध्ये 2 दगड आहे. कधी कधी स्तुतीची दगड असतात ती समोरून मारतात, पण मात्र निंदेची जी दगड आहे ती पाठीमागून येतात. तीच आपल्याला नेमकी दिसत नाही. पण तुम्हाला सांगू, निंदकाचे घर असावे शेजारी, आमच्या तुकाराम महाराजांनी सांगितलं. जर निंदक असेल तर निंदक असल्यानंतर तुमची प्रगती झाल्याशिवाय राहणार. पण तुम्हाला निंदकच नसेल, तुम्हाला विरोधकच नसेल तर मग मात्र तुमच्या जीवनामध्ये काही किंमत. कारण मला सांगा ना, माझ्याकडून 25 किलोचं वजन उचललं जाणार ते मी उचलल्यानंतर काहीच विशेष नाही. पण ज्यावेळेस मी 100 किलोच्या पोत्याला डोकं लावेल आणि ते ज्यावेळेस उचलेल त्यावेळेस मात्र माणूस काय करेल? कारण तुमची कुवत वाढवा आणि ती वाढवायची जर असेल तर निंदकाला पहिले. कारण ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय दुर्जन प्रथम वाटले तदनंतर सज्जन. जो दुर्जन आहे ना तो तुमचा खरा काय आहे? खरी वाट दाखवणारा तो आहे. आणि या जगामध्ये जर आपल्याला जीवन जगायचं असेल तर त्याचं फक्त नाव आवडीने घ्यायचं. नामचिंतन आवडीने घेतल्यानंतर जटायूचा उद्धार झाला. नामचिंतन आवडीने घेतलं आमच्या शबरी मातेचा उद्धार झाला. नामचिंतन आवडीने घेतलं हनुमंतरायाचा उद्धार झाला. आमच्या सीतामाते एकदा सिंदूर लावलं. रामायणातलं प्रसंग सांगतो. सिंदूर लावलं. का सिंदूर लावता तुम्ही मावशींनो? तुमच्या पतीचं आयुष्य काय झालं पाहिजे? वाढलं पाहिजे. त्याच्याकरता तुम्ही भांगेमध्ये काय करतात? सिंदूर लावतात. आता तो सिंदूर लावत असताना हनुमंतराय तिथे गेले आणि सांगितलं मैया या क्या कर रही? त्या सीतामातेने सांगितलं हनुमंता अरे तुझ्या गुरुचं तुझ्या प्रभूचं आयुष्य वाढलं पाहिजे. भैया हे लगाने से आयुष्य बढ़ जात आहे. आणि हे सांगितल्यानंतर हनुमंतरायाने ते ऐकलं आणि हनुमंतरायाने आले आणि आल्यानंतर हनुमंतरायाने काय केलं? जो शेंदराची पूर्ण गोणी होती ती गोणीची गोणी आपल्या अंगावर टाकून घेतली. जर एवढ्याशा शेंदुराने माझी आई जर इथं लावल्यानंतर माझ्या प्रभूचं आयुष्य वाढत असेल तर मी पूर्ण शेंदूर माझ्या अंगाला लावल्यानंतर माझा प्रभू या जगातूनच गेला नाही पाहिजे. इतकी विशाल अंतकरणाची जी भूमिका होती ती आमच्या हनुमंतरायाची होती. म्हणून त्यांना बुद्धिमत्ता वरिष्ठ म्हटलेलं आहे. तुम्हाला आम्हाला बुद्धिमत्ता वरिष्ठ नाही. आपण म्हणून किती शिकणार आहे? MA झाला सर, MPhil झाला सर, MP झाला सर, PhD झाला सर, शिकून किती होणार आहे? पण आमच्या हनुमंतरायाच्या पुढे कोणाची बुद्धी चालणार नाही. असे असणारे आमचे हनुमंतराय त्यांनी सुद्धा काय केलं? का आवडीने आणि भावनेने त्या भगवंताचं नाम चिंतन केलं. त्याच्या जीवनामध्ये कोणती चिंता आहे? आणि जीवनामध्ये सद्गुरूची कृपा झाली पाहिजे. परमार्थामध्ये फक्त कृपा महत्वाची, बाकी सगळं वजा डिलीट मारा. पण ज्या दिवशी तुमच्यावर भगवंताची आणि गुरुची कृपा होईल त्या दिवसानंतर तुमचा उद्धार होईल. मला सांगा, जेव्हा रामप्रभूंनी रामायणामध्ये सेतू बांधला त्या सेतून रामप्रभूला स्वतः पायी चालत जावं लागलं. पण हनुमंतरायाच्या बाबतीत काय घडलं? प्रभूची कृपा झाली. एका याच्यातच म्हणजे जय श्रीराम जय श्रीराम म्हणल्यानंतर जसं उड्डाण केलं कुठं गेले? डायरेक्ट लंकेत. सांगा तुम्ही, ज्याच्या आधारावर ज्यांच्या कृपेवर ते छलांग मारून लंकेत गेले, ज्यांच्या कृपेने गेले त्यांना मात्र पुढे जावं लागलं, पायी जावं लागलं. कुठून? त्या याच्यावरून. मग जीवनामध्ये कृपा झाली पाहिजे. जीवनामध्ये कृपा झाली पाहिजे. आणि याच्याकरता आपल्या जीवनातली जर संकट घालवायची असेल तर कुठल्याही पद्धतीचा खेद करायचा नाही. हेच महाराज अभंगाच्या दुसऱ्याच्या नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, नको खेद करू
संकट आलं, किती जरी आपल्या जीवनामध्ये काही झालं तरी कुठल्याही प्रकारचा खेद करायचा नाही. एकच ध्यानात ठेवायचं, जर जीवनामध्ये आराम पाहिजे, चाहते आराम हो तर आराम म्हणजे काय? आराम की शरण में. एकदा का तुम्ही रामाच्या शरणाला गेले, राम की शरण में और राम राम कर. एकदा का तुम्ही रामाच्या शरण गेले आणि प्रभूचं रामचिंतन केलं तर तुमच्या जीवनातल्या सगळे काय होईल? तो खेळ दूध नाहीसा होईल. कारण मन राम 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 श्री राम राम राम. मन राम 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 श्री राम राम राम. मन राम राम आमच्या देवीदास महाराजांनी काय सांगितलं? म्हणा राम 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 आणि भव सिंधू तारक नाम. भव सिंधू म्हणजे जो आपण रोज करू राहिलो तो, त्या संसारालाच भव सिंधू म्हटलेलं आहे संतांनी. आणि या भाऊ सिंधूतून तरुण जर जायचं असेल तर फक्त नाम चिंतनाशिवाय तुम्हाला पर्याय नाही. बाकी तुम्ही जायचं असेल तर फक्त नामचिंतन करा. आणि जो नामचिंतन करेल त्याला निश्चितच नावानी म्हणून भगवंत येईल आणि त्याला या समुद्रातून पार करून घेऊन जाईल. मग याच्यातून जाण्याकरता आपण तुम्ही आणि एक राजा होता, त्या राजाला 4 पत्न्या होत्या. किती पत्न्या होत्या? 4 पत्न्या होत्या. त्या 4 पत्न्यामध्ये पहिल्या पत्नीचं नाव होतं प्रेमरूपी पत्नी, दुसरीचं नाव होतं वासनारूपी पत्नी, तिसरीचं नाव होतं प्रसिद्धीरूपी पत्नी आणि चौथीचं नाव होतं सिद्धरूपी पत्नी. किती पत्न्या सांगितल्या मी? 4. राजा किती? 1. पण हे कधीच उदाहरण आहे अगोदरच, आताच एक मिळत नाही, पण हे अगोदरच सांगतो का? मग या 4 पत्न्या होत्या. आता जिच्यावर प्रेम करायचा त्या प्रेमरूपी पत्नीला तो काय करायचा? राजा फक्त ती दिसली का असं दुरून बघायचं, म्हणजे असं दुरून बघायचं. पहिली पत्नी म्हणून तिचं नाव काय? प्रेमरूपी पत्नी. दुसरी जी होती ती वासनारूपी पत्नी, तिला तो काय करायचा? बोलवून घ्यायचा आणि आपल्या फक्त काय करायचा? मांडीवर बसवायचा. ही वासनारूपी पत्नी. आणि तिसरी जी होती प्रसिद्ध रूपी पत्नी, तिला तो काय करायचा? बोलवून घ्यायचा, आपल्या बरोबर याच्या घोड्या टांग्यावर बसवायचा आणि सगळ्या नगराचा फेरफाटका करायचा. कोणती? प्रसिद्ध रूपी पत्नी. या तिन्ही पत्नीकडे राजा बघायचा, पण सिद्धरूपी जी पत्नी होती तिच्याकडे मात्र आमच्या राजाचं दुर्लक्ष होतं. ती सिद्धरूपी पत्नी दिसायला कुरूप होती, दिसायला काळी होती. ती असल्यामुळे त्याला या तिन्ही राण्यांकडे बघता येत होतं, पण तिच्याकडे बघत नव्हता. पण बघा, केले कर्म झाले, त्याची भोगा आली, उपजली मेले. करतो, पण ते कर्म करत असताना आपण त्या कर्माचा विचार करत नाही. हे कर्म करत असताना असंख्य वेळेस आपल्याकडून पाप होतं आणि असंख्य वेळेस पुण्य होतं. मग असं त्या राजाचं 3 राणीवर प्रेम होतं, पण जी चौथी सिद्धरूपी पत्नी होती तिच्या बाबतीत मात्र त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचं प्रेम नव्हतं. आणि हे होत असताना हळूहळू त्याचा वृद्धाप काळ जवळ आला आणि देहांत काळ जवळ आल्यानंतर
जेव्हा त्याला त्रास व्हायला लागला, जेव्हा त्याच्या शरीराचे एक एक अवयव त्याचे साथ सोडायला लागले, त्यावेळी त्या प्रेमवृत्ती पत्नीला त्यांनी बोलवलंय. हे आले इकडे. त्या प्रेमवृत्ती पत्नीने आल्यानंतर त्यांनी तिच्याजवळ व्यथा मांडली. अगं मी आता जीर्ण झालोय, माझा अंतकाळ जवळ आलेला आहे, मी आता राहतो किती दिवस माहिती नाही, एक काम करणार माझ्यासाठी हे करशील, काय करशील सांग. तेव्हा त्या प्रेमरूपी पत्नीने सांगितलं, तुम्ही जे माझ्यासाठी केलं ते मी तुमच्यासाठी केलं. तुम्ही माझ्यासाठी काय करत होता? प्रेमरूपी पत्नीला आवाज द्यायचा, त्यावेळेस फक्त तुम्ही हात लावून करायचा, बघायचे. मग मी तेच करीन. ज्यावेळी तुमचा मृत्यू होईल, ज्यावेळी तुम्हाला मृत्यू झाल्याचं कळेल, त्याही वेळेस मी काय करेन, लोक तुम्हाला बाहेर काढतील, मी काय करेन, फक्त बघेन. का बघेन? हे कर्म कोणाचं आहे? त्या राजाचं आहे. त्याला वाटलं जाऊ द्या, एका याच्यात जरी तो असा आपला हारला म्हणून काय झालं, अजून दुसरा टॉस बाकी. त्याने लगेच काय केलं, वासनारूपी पत्नीला बोलवलं. वासनारूपी पत्नीला बोलवल्यानंतर सांगितले, माझा शेवटचा काळ जवळ आलाय ग, मला सांग ना तू माझ्यासाठी काय करशील. त्यावेळेस तिने सांगितलं, तुम्ही माझ्यासाठी काय केलं? आयुष्यभर फक्त वासनेच्या पोटी तुम्ही मला मांडीवर बसवलं. मी तुम्हाला वचन देतले, तुम्ही मेल्यानंतर मी मात्र फक्त माझी मांडी तुम्हाला देईन, मी मात्र तुमच्या बरोबर येणार. राजा तिथंही त्याला काही वाटलं नाही. जाऊ द्या, दुसराही टॉस आपला गेला तर गेला, 2 जरी मॅच गेला तर अजून हरकत नाही, अजून 2 मॅच आपल्या बाकी. त्यावेळेस राजाने प्रसिद्ध रूपी पत्नीला बोलवलं. हे अगं इकडे, प्रेमरूपी म्हणते मी तुम्हाला धरून बघेन, वासनारूपी म्हणते मी तुम्हाला मांडी देईल. अगं मी तर तुला 24 तास घेऊन फिरवतो, सांग ना तू माझ्यासाठी काय. त्यावेळेस त्या पत्नीने सांगितलं, प्रसिद्ध रूपी पत्नीने, तुम्ही माझा गुण गौरव केला, तुम्ही या जगामध्ये मला नाव मिळवून दिलं, तुम्ही मला जसं नगरभर फिरवलं ना, तसं मी घरापासून तर अमरधामपर्यंत तुमच्या त्या तीर्थयात्रेमध्ये आल्याशिवाय राहणार. राजाला वाटलं, पहिलीसाठी केलं तिला दुरून बघत होतो, तिने ते न्याय दिला. दुसरीला मी वासनेरूपी मांडीवर घेऊन बसत होतो, तिने तो न्याय केला, ती मांडी देते. तिसरीला मी नगर फिरवलं, ती मला फक्त तिथपर्यंत येणार आहे, पण मी चौथीसाठी तर काहीच केलं नाही. ते सिद्धरूपी पत्नी करता, पण मरायचंच आहे, मरता मरता एकदा आवाज देऊन बघू. तर त्यावेळेस त्या राजाने त्या पत्नीला आवाज दिलाय, हे सिद्धरूपी अगं इकडे ये ना. पहिले तिचा विश्वासच बसेल, कारण आजपर्यंत कधी ज्या राजाने तिला हाकच मारली नाही, ज्या राजाने तिला कधी बोलवलंच नाही, ती पाठीमागं वळून बघितलं. पाठीमागं वळून बघितल्यानंतर राजाचा आवाज आणखी दीर्घगंभीर झाला आणि हे सांगितलं, हे सिद्धरूपी पत्नी, अगं आजपर्यंत मी तुला कधीच आयुष्यामध्ये हात मारली नाही, पण तुला एक सांगू, आज मी तुला हात मारतोय का, तर अंतकाळीच्या वेळेस मला तुझी आठवण आली. माझ्या जीवनात जे काय झालं असेल ते होते ग, पण जरा इकडे, आज माझा अंतकाळ जवळ आलेला आहे, या अंतकाळाच्या वेळेस मला तुझी गरज आहे. तेव्हा त्या सिद्धरूपी पत्नीने विचार केला, काही जरी असलं, पतिव्रता जैसा भ्रतार प्रमाण तैसा नारायण आमना पाहिजे. आम्ही मला जर माझं पतिव्रतेचा धर्म जर पाळायचा असेल तर माझा नवरा आहे, त्या नवऱ्याचं मी पालन केलं पाहिजे. ती धावत आली, येताना रिकामी नाही आली. तिने काय केलं, तो ट्रे होता, त्या ट्रेमध्ये पाण्याचा ग्लास आणला, दुधाचा ग्लास आणला आणि आपल्या हाताने त्या राजाला जेव्हा पाजला, त्यावेळेस राजाच्या एका एका डोळ्यातून 2-2 धारा निघाल्या. अरे मी प्रेम केलं त्या पत्नीने मला काही दिलं नाही, जिच्या साठी मी वाचता दिलं तिने काही दिलं नाही, जिला मी गाव नगरभर फिरवलं तिने मला कधी काही दिलं नाही, पण जिच्यासाठी मी काहीच केलं नाही ती मात्र माझ्यासाठी जावत आली. आणि तुमचं आमचं असंच आहे, संसारातल्या प्रेमरूपी लोकांकडे ध्यान आहे, संसारातल्या वासनारूपी लोकांकडे आमचं ध्यान आहे, संसारातल्या परिस्थितीरूपी लोकांकडे आमचं ध्यान आहे, पण जे साधू संत सिद्धरूपी पुरुष आहे त्या सिद्धरूपी साधू संतांकडे आमचं लक्ष नाही. आणि ते लक्ष नसल्यामुळे आम्हाला ते या तारुण्यात ते आठवत नाही, पण ज्यावेळेस आमचा अंतकाळ जवळ येतो त्यावेळेस आम्ही म्हणतो, अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठुला. आम्हाला भगवंताची आठवण जी येते त्या वेळेस येते. म्हणून तुम्हाला एकच सांगतो, जीवन कितीही बाका राहू द्या, कितीही काही जरी असलं, जसं त्या सिद्धरूपी पत्नीने आपल्या पतीला शेवटच्या वेळेस संधी दिली, त्या पद्धतीने तुमच्या जीवनामध्ये सकाळ तुम्ही किती सकाळ जीवनाचा किती जरी काही झाला तर ते तुमचा सांभाळ करतील. हेच महाराज अभंगाचे 3रे चरण. सकळ जीवाचा करीता सांभाळ, सकळ जीवाचा
असता तरी तू सांभाळा तुझं मोकरी द्यायचे नाही. असे कितीतरी महाभारतामध्ये उदाहरण आहे. एका दगडाखाली जेव्हा बेडकं होती, ती बेडकं सुद्धा भगवंतांनी उपाशी ठेवली नाही. आमच्या भगवंताच्या पत्नीने भगवंताची परीक्षा घ्यायचं ठरवलं. तुम्हा सगळ्यांना तो दृष्टांत ज्ञाते. का तिने डब्यामध्ये काय केल्या, 2 मुंगळ्या जपून ठेवल्या आणि तिने भगवंतांनी सांगितलं मी सगळं विश्व जेवल्याशिवाय जेवत नाही. तेव्हा त्याच्या वेळेस सांगितलं आणि मग त्या पत्नीने सांगितलं का तुम्ही खरं बोलता का खोटं बोलता. अजून तर 2 जण उपाशी, म्हणजे कोण उपाशी. जेव्हा ती डबी उघडून दाखवली तिच्या पुढे काय होते, 2 साखरेचे खडे होते. या सगळ्या जीवस्वाचा जो सांभाळ करणार तो भगवंत आहे. तुम्ही आम्ही फक्त नाम मात्र आहे. तुम्हाला आम्हाला फक्त मालक बनवलेले, आम्ही खरे मालक नाही. या विश्वाचा मालक फक्त तो भगवंत आहे. तुम्ही आम्ही इथले फक्त काय भाडे करू यायचं. आपलं आयुष्य आहे तेवढेपर्यंत जगायचं आणि चांगलं कर्म करायचं, वाईट कर्म करायचं आणि त्या कर्मानुसार फळ भोगायचं आणि एक दिवस त्याच्यातच विलीन होऊन जायचं. या जीवनामध्ये करत असताना अशा पद्धतीचे राहताना तुम्ही जीवन कसंही राहू द्या, जशी स्थिती असेल तशा पद्धतीने राहायचं. जशी स्थिती आहे तशा राहाय. कौतुक पाय संचिताचे या न्यायाप्रमाणे किती जरी संकट आलं तर तो भगवंत संकट निवारणार आहे आणि तो संकटच भगवंत देणार आहे. म्हणून जीवनामध्ये एकच ध्यानात ठेवायचंय. आम्ही आमच्या जीवनामध्ये किती जरी काही केलं तर हेच कर्म आम्हाला एक दिवस त्रास दिल्याशिवाय राहत नाही. हेच महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. एका जनार्दनाने भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनाने भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनाने भोग प्रारब्धाचा, सांगतात एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला. जण्याबाईच्या बाबतीत तुम्हाला सगळ्यांना माहिती. जेव्हा जण्याबाईवर चोरीचा आळा आला आणि आल्यानंतर जेव्हा तिला सोळावर दिलं तर त्या सोळाचं पाणी जे केलं ते कोणी केलं, आमच्या पांडुरंगानेच केलं. म्हणून जीवनामध्ये जे बी भोग येतील ना, भोग देणाराही तोच आहे आणि त्या सोडवणारा सुद्धा तोच आहे. बाकी या जगामध्ये तुम्हा आम्हाला या जगात याच्यातून काढणारा दुसरं कोणीच नाही, तो एकच भगवंत आहे. म्हणून त्या भगवंतालाच आपण शरण गेलं पाहिजे. आपण ज्यांच्या जन्मोत्सवानिमित्त हा सप्ताह चालू केलेला आहे ते भक्तीतलं फार मोठं वैभव आहे. अशा असणारे आमचे मारुती राय यांनी सुद्धा रामप्रभूची सेवा करताना त्यांनी फक्त रामप्रभूचं नाम चिंतन केलं, जगामध्ये दुसरं काहीच केलं नाही. तरी भक्ताच्या यादीमध्ये त्याला श्रेष्ठ दुसरं कोणीच नाही. असे असणारे आमचे हे आणि हे सगळं असताना या भूतलावर ज्यांनी आपल्या या वारकरी संप्रदायाची धुरा सांभाळली असे असणारे खूपसे संत आहे. पण त्यातल्या एका संताचं आपण आता भजन करू. Bye.
हरिमुखे गाता हरपरी चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे या न्यायाप्रमाणे चाल. नाथ महाराजांचा अभंग घेतला आणि आपल्या सप्त्याची आज काय सुरुवात आहे. आणि पहिल्या दिवशीच्या कीर्तनकारांनी यायचं आणि फक्त काय करायचं, पत्रावळी आणि मीठ ठेवून जायचं. पहिल्या दिवसाचा जो कीर्तनकार आहे त्यांनी काय करायचं, फक्त नामाच्या व्यतिरिक्त काही सांगायचं नाही. त्यांनी फक्त ती पत्रावळी सोडायची आणि त्या पत्रावळी फक्त मीठच आहे. आता उद्या जे कीर्तनकार येतील, कोणी तुम्हाला काय करेल, भात वाढेल, कोणी वरण वाढेल, कोणी गुलाबजाम टाकेल, कोणी जिलबी टाकेल. जो जो तुमच्या आवडीचा पदार्थ आहे तो उद्या पण तुम्हाला खायला मिळणार आहे. माझ्या या 1-1.5 तासाच्या कीर्तनामध्ये या अभंगावर बोलण्यासारखं भरपूर काही आहे. असं जरी असलं पण तो अभंग माझ्या अल्पमतीने जसा सोडवायचा तसा सोडवण्याचा प्रयत्न केला. कारण साळुंकी मंजुळा बोलत असे वाणी शिकविता धनी वेगळाची. ज्यांनी या काव्याची निर्मिती केली, ज्यांनी हरिपाठाची निर्मिती केली, त्यांनी मी केलेला अर्थ त्या पद्धतीचाच असेल किंवा तो त्यांना मान्यच असेल हे मला माहिती नाही. पण माझ्या अल्पमतीने जे काही चांगलं असेल ते माझ्या गुरुने हरिभक्त करायला. मच्छिंद्र महाराज वाडीभोकरकर असतील, तसेच ज्ञानेश्वर माऊली खायदेकर असतील, बेलदारवाडीकर असतील, तुकाराम बाबा जेवळकर असतील, आणि परमेश्वर महाराज उगले असतील, वसंत महाराज डोमाळे असतील, या सगळ्यांच्या सांगण्यात आणि धुळ्यातली सगळी वारकरी जी असतील, खानदेश वारकरी सेवा मंडळ असेल, श्री गुरु सेवा प्रतिष्ठान असेल, जे जे धुळ्यामध्ये वारकरी आहे, जे जे मला ओळखतात, या सगळेच माझे गुरु आहे. मी त्या दिवशीच बोललो, दत्तात्रयाने 24 केले, मी 24,000 बी केले तर मला कमीच पडणार नाही. कारण मी तो अल्पमती आणि अल्पमती माणसाने गुरु घेत राहायचे. मला कांतीलाल भाऊचं जे आवडलं ते घेतो आणि अशा पद्धतीने जे काही चांगलं होतं, जे तुमच्याकडे पोहोचवण्याचा प्रयत्न केला ते माझ्या सद्गुरूंचं होतं. जे काही चुकलं असेल ते माझे बुद्धीचे दोष दोन मला परत करा आणि जे काही चांगलं असेल ते तुमच्या जीवनामध्ये आचरणात आणायचा प्रयत्न करा. जे आमच्या हनुमंतरायाने आचरणात आणलं तर ते आज जगातील भक्त ठरले. निश्चितच चांगलं केल्यानंतर तुमचं नाव झाल्याशिवाय राहणार नाही. कारण वाईट करून बदनाम झाल्यापेक्षा काही फक्त एकच कर्म चुकीचं केलंय रामायणामध्ये, पण त्या कर्मातून सुद्धा आपल्या संपूर्ण विश्वाचं कल्याण झालेलं आहे. पण तुम्ही आम्ही असंच आहे, जो कल्याण करतो ना त्यालाच आम्ही डायरेक्ट काय करतो. कारण बहुरूपी यशाचा वेश पाहुणी तयाशी धर देती अशी आमची वृत्ती असल्यामुळे आम्हाला खरे साधू शकतो. तुम्ही आम्हाला काय सांगता, रामायणामधला शेवटचा प्रसंग सांगतो. ज्यावेळेस रावण साधू वेशामध्ये सीता मातेला घ्यायला आला, जनक जन्मी भगवंताची पत्नी असणाऱ्या सीतेला सुद्धा खरा साधू ओळखू आला नाही. तुम्ही आम्ही काय साधू ओळखला सांगा ना. रामप्रभू आला, खऱ्या साधूला ओळखलं नाही, खऱ्या साधूला रानामध्ये पाठवलं. रामप्रभूचं ज्यावेळेस मारीच मावाचा वध केला त्यावेळेस लक्ष्मणा दावाशी आवाज ऐकल्यानंतर जो खरा साधू तिथं होता तो आमचा लक्ष्मणजी भैया. त्या लक्ष्मणजी भैयाला नको ते बोलून आमच्या सीता मातेने सांगा ना, सीता मातेला साधू ओळखू आला नाही. तुम्हा आम्हाला कधी या जगामध्ये संधी साधू असे झालेले, त्यामुळे खरा साधू लोक पावलेला आहे. ऐसे कैसे झाले कर्म माँ बाप को कोई ना जाणे औरत का बहुमान, साधू संत को कोई नाही माने जडो का बहुमान. याच्यामध्ये आमचे नाथ महाराज शेवटची एक गोष्ट सांगतात. आम्ही तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतोय, पण आम्ही समजावून जर तुम्ही ऐकत नसाल
याच्यावर विश्वास ठेवा आणि आता आपण सगळ्यांनी याचा आनंद घ्या का नामचिंतन केल्यानंतर आपल्याला स्वर्गाची प्राप्ती होणार आहे. त्याच्याकरता सर्वांनी प्रयत्न करावा. आलो ज्यावेळेस जे काही बोलण्याचा प्रयत्न केला, जे काही चांगलं माझं झालं ते पहा.